चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? चंद्रपूरच्या महापौर पदाची सूत्र मातोश्रीच्या हाती. चंद्रपूरचा महापौर ठाकरे कुणासोबत? चंद्रपूर महापालिकेचा निकाल लागला. काँग्रेस सगळ्यात मोठा पक्षही ठरला. मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे चंद्रपूरच्या महापौर पदाचा पेच निर्माण झालाय. त्यातच भाजपनं काँग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडून दिली आहे. तर वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळून लावलाय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे. नाही, त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. शेवटी एखादा पक्ष एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो. मी जसं सांगितलं संवाद तर सर्वांशी सुरू आहे. यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतो आहे. संवादाला कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही. आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो. असं काही नाही. सुधीर भाऊचं स्वप्न पुढे मला माहीत नाही. कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 तिरका कमान असं कदाचित होऊ शकतं. त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे. त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही. अजिबात नाही. एकही नगरसेवक पुढे जाण्याचा प्रश्न नाही. सगळे माझ्या ताब्यात आहे. जवळपास माझ्या स्तरामध्ये 20 नगरसेवक, तर 10 आले कुठून तिथे. दुसरीकडे ठाकरे सेनेनंही थेट चंद्रपूरच्या महापौर पदावर दावा सांगितलाय. त्यानंतर विजय वडेट्टीवारांनी थेट ठाकरेंच्या मातोश्रीचं दार ठोठावलंय. उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा केल्यानंतर 2.5 वर्षांसाठी महापौर पद आणि स्थायी समिती असा फॉर्म्युला ठरल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय. आम्हाला सर्वप्रथम चंद्रपूरचा महापौर आमच्या शिवसेनेच्या वंचित बहुजन आघाडीची आमची युतीची आहे आणि आमच्यासोबत अपक्ष नगरसेवक आमचे ज्येष्ठ नंदुभाऊ नागरकर आणि प्रशांतभाऊ दानव, आमचा जो गट आहे आम्ही तो 10चा गट केला, त्याचा महापौर झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही चंद्रपूरचा विकासासाठी ज्याच्यासोबत आम्हाला जाता येईल आणि आमचा जो महापौर कर आम्ही त्याच्यासोबत जाणार. काँग्रेस 27 आहे, त्यांच्यासोबत काही चर्चा झाली का? 2 गट झालेत असं देखील बोललं जाते. त्यांच्या नेत्यांसोबत काही चर्चा झाली? आमची आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे आणि आमची जे मागणी आहे बस आम्ही त्यांची वाट पाहून राहिलो का आम्हाला महापौर करावा, आमचं असं मत आहे. आमचा महापौर त्यांनी केला. चंद्रपूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या संदर्भात उद्धवजी अगदी सकारात्मक आहेत आणि 100% त्यांना आमचे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. आणि एक प्रस्ताव पुढे ठेवलेला की महापौरपद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता. आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्षासाठी. आमची चर्चा सकारात्मक झाली. मात्र चंद्रपूर महापालिकेतलं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे पाहूया. चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागा आहेत, तर बहुमताचा आकडा 34 आहे. मात्र निवडणुकीत सर्वाधिक 27 जागा काँग्रेसनं पटकावल्या आहेत, तर भाजप 23, ठाकरे सेना 6, वंचित 2, अपक्ष 2 आणि इतर 6 विजयी झालेत. मात्र अपक्षांसह काँग्रेसचं संख्याबळ 30 पर्यंत पोहोचलंय. ठाकरे सेना आणि वंचित आघाडीचं संख्याबळ काँग्रेसच्या 2 बंडखोरांसह 10 इतकं झालंय. त्यामुळे ठाकरे सेना आणि वंचितला सोबत घेतल्यास काँग्रेसचं संख्याबळ 40 पर्यंत जातंय. दुसरीकडे भाजप अँटी काँग्रेस आघाडी उभी करण्यासाठी ठाकरे सेना वंचित आघाडीच्या 10 नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे वंचित आणि ठाकरे सेनेच्या नगरसेवकांसोबतच अपक्ष गळाला लागल्यास भाजपला 34 जागांसह काठावरचं बहुमत मिळेल. खरं तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्यानं सत्ता स्थापनेची पूर्ण संधी आहे. मात्र महापौर पदावरून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात संघर्ष रंगलाय आणि धानोरकरांनी थेट 27 पैकी 13 नगरसेवकांना सोबत घेत स्वतंत्र गट स्थापन केला. आता याच काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. मात्र वडेट्टीवारांनी ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही ठाकरे काँग्रेसला साथ देणार की महापौर पद मिळवण्यासाठी भाजपला याचीच उत्सुकता आहे.
गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.